कारलं म्हणलं की आपल्या सगळ्यांचंच आवडीचं आहे, पण काय काय लोकांना कडू कारलं म्हणलं की तोंड वाकडं करतात, म्हणजे खायला नकोच बोलतात. कारण की त्याच्यातला जो कडवटपणा आहे ना, बहुतेक लोकांना तो आवडत नाही आणि त्याच्यामुळं ते खाल्लंसुद्धा नाही जात जास्त. पण कारलं हे किती पौष्टिक आहे, ह्याच्यामध्ये किती असे चांगले जीवनसत्व आहे, खूप आयुर्वेदिक आहे कारलं. आज मी तुम्हाला खूप छान असं भरलेलं कारलं दाखवणार आहे, जे अजिबात तुम्हाला कडू लागणार नाही. फक्त एकदा तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी नक्की बनवा. तिकडे मी 3 मोठे साईजचे हिरवेगार असे कारले घेऊन आले आहे. ह्याचं मागचं पुढचं जे ते साईट असते ना, ती कट करायची अशी बघा, थोडीशीच करायची, जास्त नाही करायची. मोठे साईजचे आहेत म्हणून मी 3च घेतलेले आहेत आणि थोडेसे कारले अजून ठेवून घेतले, ते सुद्धा मी नंतर शिजून घेणार आहे खाण्यासाठी. आता हे वरची जी स्किन आहे ना, थोडीशी हलक्या हाताने याला काढून घ्यायचं. म्हणजे काय होतं, भरलेलं कारलं जर करायचं असेल तर स्पेशली त्यावेळेस थोडंसं हे असं स्किन याची काढून घ्यायची. खूप चांगलं आणि पौष्टिक असं हे तुम्हाला मी आज भरलेलं कारलं दाखवते. ना म्हणणारे म्हणजे नको म्हणणारे सुद्धा हे कारलं आवडीने खातील. आता आपण काय करायचं, ह्याचे जरा 2 भाग कट करून घ्यायचं. हवं तर तुम्ही असं अख्खं कारलंसुद्धा भरून करू शकता, पण असे 2 तुकडे केले तर चांगलं जातं खायलासुद्धा. हे थोडंसं एक कारलं पिकलेलं निघले बघा, बिया थोड्याशा त्याच्या लाल आहेत, पण आपल्याला हे सर्व काढून घ्यायचे आहेत. हे बघा, एका चमच्याच्या साहाय्याने, आपला जो चमचा असतो नॉर्मल, त्याच्याला दांड्याने असं हे काढून घ्यायचं, सहजपणे निघलं जातं. आता तुम्हाला भरलेलं कारलं मधून अशी चीर पाडून सुद्धा करू शकता, किंवा हे असं मधोमध असं गोलाकार करून सुद्धा करू शकता. आणि हे असं केलं की चांगली स्टफिंग होती मसाल्याची आणि मस्त व्यवस्थित भरलं जातं मसाल्याच्यामध्ये. सगळं असं हे मोकळं करून घ्यायचं. हे बघा किती छान प्रकारे हे मोकळं झालेलं आहे. सगळं याच्यामधलं जे पण बिया वगैरे आहेत ते सगळं मी काढून घेतलेलं आहेत. हे बघा स्वच्छ निघलेलं आहे आणि काही याच्यामध्ये आता राहिलं नाही. हे असं मधूनसुद्धा तुम्ही याला कट करून भरू शकता. तर चला आपण याच्यामध्ये मसाला भरवायचा, सारण बनवून घेऊया. आणि तोपर्यंत आपण याला एका पाण्यामध्ये जरा शिजत ठेवायचं आहे, कारण कच्चं कारलं डायरेक्ट नाही करायचं. आता इथे गरम पाणी ठेवले तापायला, त्याच्यामध्ये 2 चमचे मी मीठ टाकलेलं आहे. हे बघा 2 चमचे मीठ टाकते, कारण हे आणि मीठ आणि हळद 1 चमचा मीठ, 2 चमचे मीठ आणि 1 चमचा हळद टाकायची. कारण हे हळद मिठाच्या पाण्यामध्ये ना कारले आपल्याला शिजून घ्यायचे, 10 मिनटं तरी शिजून घ्यायचे मंद आचेवर, कारण की कारल्याचा कच्चापणा निघला जातो, बनायला काही उशीर लागत नाही. दुसरी गोष्ट, हे हळद मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं काय होतं, त्याला एक छान चव येते, मस्त अशी चवदार कारले बनतात. दुसरी गोष्ट, त्याच्यामधला कडूपणा जो आहे ना तो नाहीसा होतो. ह्या अशा प्रकारे कारलं नक्की ट्राय करा भरलेलं. काही लोक कारलं कच्चंच कट करून मग मसाला स्टफिंग करून मग फ्राय करतात, तशी पण प्रोसेस आहे. पण ह्या प्रोसेसनी जर केलं ना, त्याच्यामधला कडूपणा खूप प्रकारे म्हणजे खूप कमी होतो. 100तून 50% तरी तुम्हाला ह्याच्यामधला कडूपणा कमी वाटेल. तर मी झाकून ठेवते आणि तोपर्यंत आपण ह्याला एक स्टफिंग बनवून घेऊया. इथं मी छोटासा पॅन घेतला आहे, याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचे आणि तेल थोडंसं तापून निघलं की मग आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत. आपल्याला स्टफिंग तयार करायची. शेंगदाणे लसूण टाकले त्याच्यात भरपूर असे, कारण ह्याचीच स्टफिंग असते. आपण भरलेलं कारलं म्हणा, दोडकं म्हणा, वांगं म्हणा, सगळं अशा प्रकारे बनवलं जातं. हे बघू शकता. इथे मी शेंगदाणे लसूण टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी अद्रकचे थोडेसे 2-3 तुकडे टाकते. अद्रक ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी काय हरकत नाही, पण चांगली चव लागते अद्रकनी, त्यामुळे मी 2-3 तुकडे जास्त नाही टाकले अद्रकचे. आणि शेंगदाणे लसूणसोबत इथे मी हे जरा थोडंसं मीडियम मंद आचेवर फ्राय करून घेते. अगदी याला लाल करायचं नाही, जास्त भाजायचं नाही आहे, नाही तर काय होतं कडवटपणा तयार होईल. फक्त थोडासा याचा रंग चेंज झाला की आपल्याला हे काढून घ्यायचं. आता त्यासोबत आपण इथे हे बारीक किसलेलं खोबरं, सुकं खोबरं टाकायचे. सुके खोबऱ्याची वाटी असते बघा, त्याचीसुद्धा तुम्ही थोडंसं किसून ह्याला टाकू शकता, 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने. ह्यानेसुद्धा छान फ्लेवर येतो कारल्यामध्ये. हे बघा मस्त भाजून घेते. आता बारीक खोबऱ्याचा जो चुरा टाकला आहे तो जळला जाईल जास्त, त्यामुळे लगेच हे काढून घ्यायचं आहे. मस्त झालेलं आहे भाजून. आणि आता मी एका भांड्यामध्ये प्लेटमध्ये याला काढून घेते आणि थंड करून घ्यायचं आहे. बघा मी एका प्लेटमध्ये याला काढून घेतले. सुकं खोबरे 1 चमचा, अद्रक, लसूण आणि शेंगदाणे मी हे चांगलं थोडा वेळ 5 मिनटं हे बघा असं फ्राय करून घेतले. जास्त काही लाल म्हणजे भाजायचे नाही जास्त. आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये याला सगळं आपण हे टाकून घेऊया, जे पण आपण हे भाजून घेतलं आहे. पुन्हा एकदा सांगते, खोबरं, अद्रक, लसूण आणि शेंगदाण्याचं मी वाटण करते. त्याच्यामध्ये आपले हे डेली रुटीनचे मसाले चवीनुसार इथे टाकून घ्या. इथे मी 1 चमचा धना पावडर टाकला आहे,
हिरवी मिरचीचं जर आवडत असेल तर हिरवी मिरचीसुद्धा ह्या स्टेजवर तुम्ही टाकू शकता. इथं थोडीशी हळद टाकते कारण मी हळद अगोदर टाकलेली आहे उकळत्या पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण कारले शिजून घेतलेत, त्यामुळं हळद मीठ इथे थोडंसं कमीच टाका. आता मी हळद आणि धना पावडर टाकला आहे. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत लाल मसाला, कारण मी इथे हिरवी मिरची वापरत नाही म्हणून लाल मसाला मी इथे टाकते. 2-2.5 चमचे मी लाल मसाला टाकते. छान लाल मसाल्याचं कारलं खूप भारी लागतं. हे बघा, मस्त 2-2.5 चमचे मी लाल मसाला टाकून घेतला आहे, म्हणजेच लाल तिखट टाकून घेतले. त्यानंतर मी इथं चांगली चव येण्यासाठी इथे गरम मसाला टाकून घेते. आता आपण याच्यामध्ये टाकायचं थोडंसं किंचित असं हे जिरे, चांगला फ्लेवर येतो याने सुद्धा. हे जिरे मी टाकून घेतले, छोटा चमचा असा अर्धा. आणि त्यानंतर आपण आता याच्यामध्ये टाकायचं थोडंसं चवीनुसार मीठ. अगोदर थोडंसं हे मी मिक्स करून घेतलं आहे आणि हे वाटण करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. काय आपल्याला हे म्हणजे ग्रेव्ही वगैरे बनवायची नाही, आपल्याला हे भरलेलं कारलं बनवायचे. जसं आपण वांग्याला करतो तसं त्याची स्टफिंग बनवायचे. इथं मी थोडंसं मीठ टाकलं आहे. आता हे सगळं साहित्य वाटून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकणार आहे, जास्त नाही टाकणार, कारण हे सुकं सुकं वाटलं जाणार नाही, कारण आपण याच्यामध्ये मसाला वगैरे टाकलेला आहे. त्यामुळे मी थोडंसं किंचित पाणी टाकून चांगलं असं याचं घट्ट बॅटर बनवून घेतलं आहे. जाडसर ठेवलं आहे, जास्त बारीक नाही ठेवलं. इकडे बघू शकता अगदी जाडसर आहे. याच्यामध्ये थोडे शेंगदाणेसुद्धा राहून घेतलेत, पण ते शेंगदाणेसुद्धा खाण्याची एक वेगळी मजा असते. थोडं राहिले तरी हरकत नाही, म्हणजे अजिबात जास्त बारीक करायचं नाही. असं घट्ट बॅटर बनवलं की आपल्याला भरता वेळेस जरा सोपं जातात. हे बघा कारले किती छान नरम सॉफ्ट, हे असे अर्धे कच्चे शिजून काढायचे आहे, जास्त गाळ करायचे नाही आहेत. हळद मिठाच्या पाण्यामध्ये असं ठेवल्यामुळं चांगली चव येते आणि कडवटपणा तर अजिबातच लागणार नाही. इकडे बघू शकता मस्त झालेले आहेत, गरम आहेत. आणि आता आपल्याला याच्यामध्ये हा मसाला जो आहे आपण केलेला तो याच्यामध्ये भरायचा. थोडंसं मी याला जरा थंड करून घेते, कारण गरमागरम याच्या वाफा निघत आहेत. हे बघा झालं, थोडं थंड झालेलं आहे. आणि आता मी याच्यामध्ये हा मसाला भरते. हा मसाला भरपूर झाला आहे, पण हा मसाला उरलेला मी नंतर वांग्याच्या भाजीला किंवा दोडक्याच्या भाजीला वापरू शकतात. हे बघा असं थोडंसं हलक्या हाताने घ्यायचं, बोटाच्या सहाय्याने 2 बोटाचा वापर करायचा आणि हलक्या हाताने याच्यामध्ये हे असं भरत राहायचं. हे बघा मधोमध याला चीर पाडून सुद्धा तुम्ही असं भरू शकता, जसं आपण भरलेली भेंडी बनवतो तसं भरू शकता. पण ही सोपी पद्धत आहे. खूप छान असा मसाला भरला जातो आणि पॅक होतो. थोडंसं पाणी टाकल्यामुळं मसालाची स्टफिंग जी आहे ना ती पॅक होती चारी बाजूनी, अजिबात बाहेर निसटत नाही, सुटत नाही मसाला. नाही तर काय होतं, तेलात टाकता क्षणी मसाला असा सुटला जातो. त्यापेक्षा थोडासा ओलसर ठेवला ना मग तो पॅक खूप राहतो. मी असाच मसाला करते. भरलेलं वांगं म्हणा, भरलेले कुठलीही साहित्य असेल म्हणजे रेसिपी असेल तर असाच मसाला भरवायचा. तर बघा किती सहजपणे आणि छानपैकी असा हा याच्यामध्ये पॅक झाला आहे. आता मी सगळे कारल्यामध्ये भरून घेते थोडा करून. हे बघा मस्त अशी ही भरलेल्या कारल्याची रेसिपी तुम्हाला आज मी दाखवत आहे. खूप भारी लागते, सगळ्यांनी खाल्लीसुद्धा असणार आहे मला माहिती आहे. पण जे लोक कडूपणामुळं कारलं हे खात नाही ना ते नक्की करून बघा एकदा, तुम्ही आवडीने हे कारलं नेहमी बनवून खाता. आता आपण काय करायचं, सगळे हे मसाला स्टफिंग भरून घेतली कारल्यामध्ये. आता आपण ह्याला करूया फ्राय. तर थोडंसं तेल ठेवलं आहे तापायला. त्याच्यामध्ये आपण आता हे काय करायचं, हे जे कारल्याच्या फोडीत ना सुरुवातीला आपण इथे एक टाकून घ्यायच्या आणि गॅस इथं मंदच ठेवायचा. फक्त तेल थोडंसं तापून घ्यायचं चांगलं, इतकं कडकडून आणि असं वाफा निघेपर्यंत तेल तापवायचं नाही. नॉर्मल टेम्परेचर झालं की लगेच गॅस कमी करायचा आणि हलक्या हाताने हे सगळ्या कारल्याच्या फोडी ज्या आपण भरून घेतल्यात मसाल्यामध्ये त्याच्यामध्ये सोडून द्यायच्या आणि हलक्या हाताने सगळी प्रोसेस हलक्या हातानेच करा. कारण की फास्ट जर केलं तुम्ही म्हणजे असं मिक्स वगैरे तर तुटले जाऊ शकतात कारले. हे बघा हलक्या हाताने असं थोडंसं गरम तेलाचा शेक द्यायचा, मसाला थोडासा भाजूनसुद्धा निघतो. हे बघा आता मी थोडंसं याला परतून घेतले गरम तेलामध्ये. सुरुवातीला हळद मिठामध्ये आपण ह्याला सुरुवातीला शिजून घेतल्यामुळं इतका छान याचा फ्लेवर येतो आणि कडूपणा पण नाहीसा होतो. आता हे थोडासा मसाला जो उरला आहे वाटल्याला तो ह्याच्यामध्ये टाकून घेते, कारण कारल्यासोबत ह्या मसाला खाण्याची सुद्धा एक वेगळी मजा असते. त्यामुळे मी थोडासा टाकून घेतला आणि थोडासा मसाला ठेवला आहे दुसऱ्या भाजीसाठी सुद्धा तो होईल. आता हे सगळा मसाला याच्यामध्ये मी सेट करून घेते हलक्या हाताने. हे बघा आता पूर्णपणे असा मसाला आपला जो आहे ना तो पसरला गेला आहे कारल्यासोबत. आता मंद आचेवर आपण ह्याला थोडा वेळ देत राहायचं. वाफेवर छानपैकी कारला मसाल्यासोबत असं फ्राय होतो आणि याच्यामध्ये मस्त कडकपणा तयार होतो
आणि खमंग टेस्टी असे हे भरलेल्या कारल्याची रेसिपी तयार होत आहे. सहजपणे तयार होती, काही वेळ लागत नाही, तुम्ही बघू शकतात. पण इतके भारी चवदार असे हे कारला तयार होतं खायला. हे बघू शकता, मस्त तयार झाले. एक कारलं माझ्याकडून जरा तुटण्यात आलं आहे, पण हरकत नाही, ते सुद्धा खाऊन टाकायचं, वायाला घालायचं नाही. तर ते झाकण ठेवते आणि थोडा 1-2 मिनटं जरा याला थोडीशी परतून घ्यायचं. हे बघू शकता, छान असा हा मसाला परतला गेला आहे. मी गॅस बंद केला आहे आणि कारले आपले छान व्यवस्थित असे हे फ्राय झालेत, कडक झालेले आहेत. मसालासुद्धा पूर्णपणे मस्त भाजून निघालेला आहे तेलात. आता हे उरलेल्या वाफेवर मी याला स्टीम देते. हे बघू शकता, आता पूर्णपणे थंड झाला आहे, थोडासा नॉर्मल गरम आहे. तर हे मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये. हे बघा, किती छान चवदार, खमंग, टेस्टी आणि हेल्दी अशी ही आपले कारल्याची भाजी, भरलेलं कारलं आपलं हे तयार झालेलं आहे खाण्यासाठी. हे बघा, मस्त असं चमचमीत, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतं, इतकं भारी असं हे भरलेलं कारलं मी आज केलेलं आहे. तर नक्की एकदा ट्राय करा अशा प्रकारे. आणि मी खात्री देते, तुम्ही अशा प्रकारे जर कारलं केलं भरलेलं तर अजिबात कडू लागणार नाही. हवं तर तुम्ही मसाला परतता वेळेस 1-अर्धा चमचा साखर किंवा थोडासा गुळाचा खडा टाकू शकता, थोडासा कडूपणा कमी होण्यासाठी. पण मला वाटते बहुतेक याला साखरेची गरज नाही आहे, कडूपणा अजिबात लागणार नाही आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. इतकं छान झमझमीत आणि हेल्दी असं हे कारलं तयार झालेलं आहे भरलेलं. गरमागरम भाकरीसोबत खूप छान लागतं, अप्रतिम याची टेस्ट आहे. कडू जरी असलं तरीही याचे गुणधर्म आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, हे आपल्या शरीरासाठी, हेल्थसाठी किती चांगलं आहे. तर नक्की एकदा ट्राय करा. आणि कारले हे असे नक्की खात राहा, कोणत्याही प्रकारे खा, पण कारलं खूप चांगलं आहे शरीरासाठी. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा आणि असं झमझमीत चणचणीत असं हे हेल्दी असं हे भरलेलं कारलं ट्राय करा. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.